तर नमस्कार मित्रांनो. आपण मंडेसाठी बँक निफ्टी, निफ्टी 50 तसेच फिन निफ्टी सर्व्हिस याचे प्रेडिक्शन करणार आहोत. तर चला जाऊया आपण स्क्रीनवरती. हे बिटकॉइनचा ट्रेड मी ठेवला होता, पण आपणाला निफ्टी बँक निफ्टीचे मंडेचे पाहायचं आहे की काय मार्केटमध्ये होऊ शकतं. आज फिन निफ्टी अगोदर आपण बँक निफ्टीचे पाहू. हे बघा, मी बॉक्स केला होता. या बॉक्सच्या खाली निफ्टी फिफ्टीने क्लोज दिला आहे. बघू सोमवारी कुठं ओपन होते त्याच्यावरती डिपेंड असेल मार्केटची दिशा. आज मार्केट हाय गेला होता बघा, मी तर लावून ठेवलेला आहे हाय 22,297 आणि लो आला होता 21,875. माझा अंदाज आहे मार्केट समजा गॅप अप झाला या गॅप डाऊन झाला. मार्केट जर समजा 22,000 क्लोज, हे जे ट्रेंड लाईन मारलेली आहे आपण होरिझोंटल लाईन 22,278च्या वरती जर मार्केट ओपन झाला तर आपण बाईंगचा विचार करू. नाहीतर 22,194 म्हणजे 22,194च्या खालती जर मार्केट ओपन झाला तर आपण डाऊनचा विचार करू. निफ्टी फिफ्टी तसंच, बँक निफ्टी मध्ये पण तसंच आहे. बँक निफ्टीनं आज काय बँक निफ्टीसाठी काही न्यूज थोडेफार निगेटिव्ह आले आहेत. बघू सोमवारी मार्केट काय करते रिॲक्ट. बँक निफ्टीचा आज हाय आहे 47,363. पण हाय येऊन ब्रेक केला नाही, परत मार्केट रिट्रेसमेंट करत परत खाली आलेलं आहे. 46,701 मार्केट क्लोज झाला आपला 46,768ला. ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जर 46,700च्या खाली जर मार्केट बँक निफ्टी जर ओपन झाली तर आपण सेलिंगचा विचार करू. नाहीतर 47,668 ते 47,378च्या वरती जोपर्यंत मार्केट जात नाही तोपर्यंत बाईंगचा विचार करायचा नाही. त्यानंतर निफ्टी फिन याच्यासाठी पण थोडीफार निगेटिव्ह न्यूज आहेत. तरी पण आपण पाहू काय होते सोमवारी. 20,724च्या वरती जर फिन निफ्टी ओपन झाली तर आपण बाईंगसाठी विचार करू शकता. नाहीतर 20,659च्या खाली जर समजा फिन निफ्टी जर ओपन झाली तर आपण सेलिंगचा विचार करू. तर सोमवारी लाईव्ह असणारच आहे, पाहू काय होतंय. निफ्टी झाली मिड कॅप निफ्टी. मिड कॅपने आज चांगला परफॉर्मन्स दिलाय, पण सोमवारी बघू काय होतंय नेमकं. कॅप निफ्टीने हाय 11,119चा हाय गेला. त्याच्यानंतर लो कितीचा होता बघा, 10,784चा लो होता. त्याच्यानंतर मार्केट
क्लोज झाला 11:48 ला. 11:08. बघू सोमवारी जर समजा 11:27 या 11:46च्या खाली जर मार्केट ओपन झाला निफ्टी मिडकॅप तर आपण सेलिंगचा विचार करू. टार्गेट असेल आपला इथे वरती लो जो आहे याचा 10,778. आणि समजा जर मार्केट 1180च्या वरी जर ओपन झाला तर आपण बाईंगचा विचार करू शकतो. त्याच्यानंतर तसंच आपण बिटकॉइनचा पण पाहतोय ट्रेड कसा आहे काय नाही बिटकॉइन. जर तुम्हाला आणखी याच्यावरती जास्ती जर पाहायचं असेल तर सोमवारी लाईव्ह आहे. पाहूया आपण काय होते काय नाही.